काय करणार आमचा न्याय? करा म्हणावं, न्याय करा. काय म्हणालात? न्याय करा. हो म्हणालो. मनाजी पंत न्यायच होणार आणि न्यायच होणार. त्यासाठी तर सदरेवर बोलावलंय तुम्हाला. युवराज, युवराज आम्हाला माफ करा. माझी चूक झाली युवराज. चूक की बरोबर हा मुद्दा नाहीच, पण आधी आम्हाला हे समजलं पाहिजे की या कटात अजून कोण कोण सामील आहे. बोला हिरोजी काका. युवराज, यातलं मला काय बी माहित नाही. या उगाच अडकलो ह्यात. ओय हिरोजी, राहू द्या. गपरा, मला आता बोलायला लावू नका. काय बोलणार आहे सा? मी काय केलंय? काय केलंय? अव कोळशाची वखाळ टाकायची म्हणून कोण आपलं रातगर जाळल का? तुम्ही जाळलं आणि कोळशाचा धंदा टाकला. काय या भानगडीत पडलात? कर्णबद, अजून सुधरा आणि युवराज काय विचारतात त्याचा नीट जबाब द्या. बोला हिरोजी फर्जंद, या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे? मोरोपंत पेशवे. जी जी युवराज. तुम्ही सांगा. सांगा आम्हाला, या कटात कोण कोण सामील आहे? या कारस्थानामागं कोण आहे? याचा सूत्रधार कोण आहे? युवराज, युवराज आम्ही काय सांगावं? का सांगितलं तर जीभ चढेल याची भीती वाटते? युवराज, मोरोपंत, महाराजांचा केवढा विश्वास तुमच्यावर, आणि तुम्ही सुद्धा किती केलं स्वराज्यासाठी. कित्येक मोहिमांच्या नियोजनात तुम्ही सामील होतात. भोरप्या डोंगराच्या माथ्यावर प्रतापगडाचं पागोट तुम्ही ठेवलं. किती हिरहिरीनं बांधून घेतला होता प्रतापगड. पण मोरोपंत, ज्या हातांनी तटावर ताशीव दगडांचे थर चढवले, त्याच हातांनी स्वराज्यात खड्डे खणावेत. ही अशी चतुराई करावी? बोला मोरोपंत पेशवे, या कटात अजून कोण कोण सामील आहे? मनाजी पंत सुर्नीस, आमच्या समोर त्यांना धाक दाखवण्याची गरज नाही. आम्ही तिथे धाकात आहोत. आम्ही काय धाक दाखवणार? अनाजी पण नीट बोलायचं. आम्ही नीटच बोलतोय. बदलला नाही सुर्नीस, मुळीच बदलला नाही. 3 वर्ष आम्हाला आमच्या घरापासून, रायगडापासून दूर ठेवलं तुम्ही. आम्ही गडावर राहतो म्हणालो तर गड सोडून जाण्याची भाषा केली होती तुम्ही. आम्ही नाहीतर पन्हाळा भेटीत आबासाहेबांनी सगळं सांगितलंय आम्हाला. सगळं. तानाजी पंताव, का आमच्याशी उभा दावा मांडला? का आमच्याशी वैर भावना ठेवून वागत आला? आबासाहेब गेल्यानंतर तर तुम्हा कारभारी मंडळींमध्ये सत्तेची लालसा जागृत झाली आणि म्हणून स्वराज्याची निष्ठा दुबळी झाली. म्हणूनच तुम्ही इथवर येण्याचं धाडस केलं. सांगा अनाजी पंत, या कटात कोण कोण सामील आहे? माहित नाही. कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही पन्हाळ्यावर तलवारी नाचवत आलात? कोणाच्या सांगण्यावरून येण्याची करण्याची गरजच काय? म्हणजे ही सगळी तुमची करणी. तुम्ही जे वागलात, जो बेतालपणा केलात, मनमानी केली, त्याला सगळे कंटाळले होते. रयती दुखावली होती आणि रायगडही धाकावला होता. म्हणून
तानाजी पंत! थोरल्या राणी साहेब! दादा तू सांगत का नाहीयस सही आणि शिक्का हा थोरल्या राणी साहेबांचा होता म्हणून? थोरल्या राणी साहेब म्हणजे आमच्या सोयरा मातोश्री. यांचं बोलणं सापाच्या जिभेसारखं. मूळ एक असलं तरी अर्थ दोन. घेऊन जा यांना बंदीखान्यात. माझं बोलणं हे असं असतंय. आधी मधी मला जमतच नाही. मारलत मला. अरे तू कातीलाच आला होतास, मग काय करणार? घेऊन जरा यांना. मामासाहेब काय झालं तुम्हाला अचानक? अहो हे सरळ सरळ माझ्या बहिणीचं नाव घेत्यात. राग अनावर झाला. सहन होईल का हे? सुनबाई घ्या, लावा कळाला, लावा कपाळाला, म्हणजे डोकं दुखायचं कमी येईल. घ्या. दारात द्या. तुला तर काही बाई सांगायची सोयच नाही. घ्या लावा. काय अवस्था झाली सुनबाईंची. गोष्टी बी अशा एक एक घडतायत. मग दुसरं काय होणार? डोकं दुखणार, आरा सुटणार, पित्त खवळणार, एक तरी हाय का? कटकारस्थानांची जंग रोज आमच्या युवराजांच्याच केला. तर पाहिलं ना तो सोमाजी काय बोलला भर सदरेवर. काय अवस्था झाली असेल युवराजांची. तोच विचार करून आमचं डोकं दुखायला लागलंय. अहो अनाजी पंतासनी लावलेली तलवार खाली घेतली. कोणत्या तोंडानं जा विचारायचं कारभारसनी. गप झालं युवराज. मातोश्रींकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. आणि कोणाला होती? अहो साक्षात देवाचा सहवास लाभलेल्या त्या महाराजांच्या अर्धांगिनी. आणि असं करायचं. अहो अशानं हसल जग उद्या. उद्या? अगं आजच हसायला लागलंय जग. आम्हाला तर दुसराच सवाल सतावतोय. युवराज आपल्या मातोश्रींच्या विरोधात कारवाई करतील, उचलतील पाऊल. आता ते म्या बापडीनं काय सांगावं. मोठाच पेच उभा राहिलाय आता. कविराज खरंच मोठे पेच उभे राहिलेत. जी युवराज. आणि हे पेच एका मागोमाग एक उभे राहत आहेत. रोज नवा पेच, रोज नवा तिढा. आणि आपल्याकडे हाताने आणि पायाने तिढे मारणारे आहेतच. पण कविराज आज वाईट वाटलं हो आम्हाला. सदरेवर मातोश्रींचं नाव घेतलं गेलं. युवराज, ज्या रायगडावर हे कारस्थान शिजलं त्याच रायगडावर आमच्या आबासाहेबांनी हिरकणीच्या मातृत्वाचा गौरव केला होता.
कडाचे दरवाजे बंद झाले म्हणून आपल्या नेणत्या लेकरासाठी बेला कातळ कडा उतरून हिरकणी धावली आणि आपल्या लेकराला कवटाळून दूध पाजू लागली. त्या मातृत्वाचा गौरव करण्यासाठी आबासाहेबांनी हिरकणी बुरुज बांधला. पण आमच्या सोयरा मातोश्री ही कथा विसरल्या. कविराज आपल्या लेकरासाठी दरवाजे बंद असताना धावणाऱ्या हिरकणीचं आम्हाला कौतुक वाटतं आणि दरवाजे बंद करून घेऊन लेकराला टाळणाऱ्या सोयरा मातोश्रींचं आश्चर्य. युवराज, आपण सोमाजीवर किती विश्वास ठेवायचा? कशावरून तो सत्य बोलत असेल? नसेलही. आमचं मन सांगतंय हे खोटं असेल. असावं. खोटच असणार किंवा मग मातोश्रींची काही मजबुरी तरी. तरी सुद्धा एक प्रश्न उरतोच कविराज. प्रश्न हा उरतो की मग कारभाऱ्यांची एवढी हिंमत झालीच कशी? कारभारी आमच्या अटकेचे आदेश काढतात, सरनोबतांकडे जातात, जाताना फौज घेऊन जातात. हिरोजी काकांना यात सामील करून घेतलं जातं. हिरोजी फर्जंद पन्हाळ्यावरचा खजिना घेऊन पळ काढतात. जनार्दन पंतांसारखा अनुभवी माणूस आबासाहेबांच्या महानिर्वाणाची खबर रोखून धरतो. कशी कशी काय एवढी हिंमत होते यांची? युवराज, कविराज छत्रपतींचे थोरले पुत्र आम्ही, स्वराज्याचे अभिषिक्त युवराज, आणि तरी सुद्धा आमच्या समोर दंडबेड्या घेऊन येण्याचं धाडस हे कारभारी करतात. नाही कविराज, यांच्या पाठीशी कोणीतरी मातब्बर आसामी असल्याशिवाय हे धाडस शक्य नाही. म्हणजे मातोश्री? कदाचित. कविराज, मातोश्रींच्या विरोधात आपल्याकडे थेट पुरावे नाहीत. आणि पुरावे मिळाले तर? तर सोयरा मातोश्रींवर सुद्धा कारवाई करावी लागेल. मुजरा राजमातोश्री, अहो जगदीश्वराच्या मंदिरात गेलो होतो. तिथे पाय मोकळे करण्यासाठी आलेला हत्ती अचानक बेकाबू झाला आणि त्याने माहुतालाच भिरकावून दिलं. त्याला कसा बसा जेरबंद केला. इतक्यात तुमचा निरोप मिळाला. लगेच धावत आलो. हत्ती कसला जेर बंद करताय? इथं माणूस जेर बंद करता आला नाही तुम्हाला. उलट आमचंच नाव पुढं आलंय. खबर मिळाली ना? हो, पण आमचं नाव पुढे कसं आलं? अहो मानेवरच तलवार ठेवली. त्यामुळे सोमाजी दत्तो घडाघडा बोलू लागला. सोमाजी बोलला आणि सगळ्यांनी माना डोलावल्या? हो, हो काय? असं माना डोलावत बसण्यापेक्षा त्या सोमाजीला खोटं पाडायला हवं होतं. शंभूराजेंपुढे सगळं पितळ उघडं पडलं. आता बोललो तर राग येईल, पण राग आला तरी माफी द्यावी. या घडल्या सगळ्या प्रकारास आपले बंधुराज हंबीरराव कारणीभूत आहेत. तीच आफत झाली. आता पण अनाजी पंतांनी पक्की बांधणी केलेली आहे. मान सावंतांची एवढी मोठी फौज तयार आहे. शिवाय कान्होजी भांडवलकर यांना गड उतार होताना त्यांनी सरनोबत पदाची सूत्रे हातात घेण्यास सांगितले. कान्होजी भांडवलकर? हो, म्हणजे उद्या हंबीररावांचं जर काही कमी जास्त झालं तर कान्होजी भांडवलकर स्वराज्याचे सरनोबत असतील. ज्यायोगे स्वराज्याकडे कोणीही वाकडी दृष्टी करून पाहू शकणार नाही. परंतु शिवाय आम्हीही आहोत. आमची मती दिवसेंदिवस बोथट होत चालली. काय करावं काहीच कळत नाही. राजमातोश्री, आपण शिवछत्रपतींच्या पत्नी आहात. कसब दाखवायची हीच वेळ आहे. कसला मार्ग निघतोय? नको ते बोललास आणि घेतलं थोबाड रंगून. तरी मी सांगत होतो जास्त बोलू नको सोमाजी. तोंडावर तोंडावर, पण ऐकणार कोण? तरी हंबीरराव डूक धरून होतेच. हो, त्यांनी तळबिडातच इशारा दिला होता. इथे येऊन तो खरा केला. मारली थोबाडीत. त्यांनी माझ्या थोबाडीत मारली.
ते दिसलं. आणि मी मारलेली पाचर मात्र दिसली नाही. पाचर? सोयराबाई साहेबांचं नाव मी मोठ्या शेताफीनं पुढे आणलं. हे लक्षात आलं नाही तुमच्या? हो रे, हा, म्हणूनच सुरनिसांच्या मालेला लावलेली तलवार त्यांनी खाली घेतली. सोमाजी खरंच रे? अहो पण त्यामुळे कारवाई व्हायचं टळणार आहे का? नाही, पण आपल्यावर कारवाई होण्या अगोदर शंभूराजांना कारवाई करावी लागेल, ती सोयरा मातोश्रींवर. काय? सोयरा मातोश्रींवर कारवाई? होय. तेव्हा करतील का ते? करावी लागेल. काय बोलतायसा? हा, आपण बोलून कारवाई करतील ते? मला तरी तसं वाटत नाही. करावी लागेल. आणि तसं केलं नाही तर तो पक्षपातीपणा ठरेल. शंभूराजे खोटे ठरतील. मग लोक म्हणतील, बघा, आईला सोडलं आणि मंत्र्यांना धरलं. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. बघा ना, बहिणीचा नुसता उल्लेख झाला तर सरनोबत केवढे संतापले देवा. हो, हातच उगारला. आणि कारवाई झाली तर तलवारच उगारतील. शंभूराजे आणि सरनोबत यांच्यात बेबनाव होणार. होणार, नक्की होणार. यालाच तर म्हणतात पाचर मारणं. नाही म्हटलं तरी तुम्ही आमच्या पिताश्रींच्याच जागी आहात दादासाहेब. तुम्ही आहात म्हणून तुमच्या जीवावर आम्ही निर्भय आहोत. आम्ही महाराणी आहोत ते इतरांसाठी. तुम्ही ताईसाहेबच म्हणत चला. त्यामुळे आम्हाला माहेरपणाचा ओलावा मिळतो. शंभूराजेसने सांगाय पाहिजे. होय, सांगायच पाहिजे. आम्हाला तर मोठी काळजी वाटू लागली आहे. कशाची? तुम्ही काय करायचं ठरवलंय? कशाचं? कारभाऱ्यांनी अचानक नावं घेतली कारस्थानातील मूळ लोकांची. येसू, तुम्ही थेट का विचारत नाही? तुम्हाला मातोश्री सोयराबाईंबद्दल विचारायचं ना? विचारा. नाही म्हणजे तसं नाही, पण युवराजी, तुमचा रोख आमच्या लक्षात येतोय. युवराज, आम्ही कुतूहलापोटी नाही तर काळजी वाटते म्हणून विचारलं. एक गोष्ट लक्षात ठेवा येसू, जर न्याय करायचा असेल तर तो सगळ्यांचाच करावा लागेल. म्हणून तुम्ही सदरेवर आलेल्या कैद्यांना पाठवून दिलं. कारण जो न्याय कारभाऱ्यांचा होईल तोच न्याय या कारस्थानाच्या मुळाशी असणाऱ्यांचा सुद्धा होईल. परंतु कारस्थानाच्या मुळाशी आपल्या मातोश्री आहेत. शिवाय कठीण प्रसंगात ज्यांनी आपली पाठराखण केली, जग एका बाजूला आणि मामासाहेब एका बाजूला, अशा मामासाहेबांच्या त्या बहिणी आहेत. त्याची जाणीव आहे आम्हाला. मग तरीही न्याय सारखाच होणार. हो, सारखाच न्याय होणार, कारण स्वराज्यात न्यायच होतो. आमच्या सकवार मातोश्रींचे सख्खे बंधू देखोजीराव गायकवाडाचे डोळे काढले आबासाहेबांनी. आबासाहेबांचे बंधू व्यंकोजीराजे यांचा सुद्धा बंधू म्हणून मुलाहिजा ठेवला नाही. बाजी घोरपडे ते सुद्धा घरचे. पण स्वराज्यात चुकीला माफी नाही. म्हणजे स्वराज्याच्या न्यायासनाला नातीगोती दिसत नाही. मग त्या आमच्या मातोश्री असो किंवा मामासाहेबांची बहीण, त्याही अपवाद नाही.